हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनल श्री सखीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा दिवस आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूपच खास आहे. कारण आज नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार हे दोन्ही पवित्र दिवस एकाच दिवशी आलेले आहेत. श्रावण महिना म्हटलं की आपल्या मनात सर्वात आधी येतात ते भगवान श्री महादेव आणि आजच नागपंचमी सुद्धा असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलेलं आहे. आणि विशेष म्हणजे भगवान शिवांच्या गळ्यात नागराज विराजमान असतात. त्यामुळे नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी येणं आपल्यासाठी किती विशेष आणि शुभ आहे. तर आजचा हा दुहेरी शुभ दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समाधान, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना. तर जसं तुम्ही पाहताय मी मार्केटमध्ये गेली होती स्टेशनला. नागपंचमीनिमित्त काही भाज्या घ्यायच्या होत्या. आमच्याकडे वालाची भाजी केली जाते तर ते घ्यायचं होतं मला. पण मी 3-4 विक्रेत्यांकडे गेली, सगळ्यांकडे वाल संपले होते. इतकी जास्त डिमांड होती वालाच्या भाजीसाठी आणि ते हळदीची पानंसुद्धा होती. खूप छान छान भाज्या होत्या, हिरव्यागार मस्त भाज्या होत्या सगळ्या. तर मी इथे टोमॅटो आणि नारळ तेवढंच घेतलं आहे. त्यानंतर मग मी पुढे गेली आणि वालाची भाजी बघत होती. म्हणजे सोललेले वाल जे भेटतात ना ते. तर इथे माझ्या सासरी आहे ना उकडीचे मोदक बनतात नागपंचमीला सुद्धा आणि अळूची भाजी असते, म्हणजे अळूचं फतफतं, वालाची उसळ असते आणि वरण भात ह्या सगळ्या गोष्टी असतातच. आणि विशेष म्हणजे आमच्याकडे आहे ना उकडीच्या मोदकाचे असे दिवे बनवतात आणि त्याने नागाला ओवाळलं जातं आणि हे सेम आहे ना आमच्याकडे गणपतीला सुद्धा करतात. तर नागपंचमीला 7 मोदक बनवतो आम्ही आणि गणपतीला 5 मोदक असतात असे जे आम्ही दिवे ओवाळतो. आणि हे दिवे जेव्हा ओवाळतो ना तेव्हा अशी एक ओवी आहे म्हणायची, भंडार भरपूर तू घे गोळा खोबऱ्याचे, मला दे सोन्या नाण्याचे. तर इथे खूप छान छान राख्यासुद्धा आल्या होत्या. मी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहे माझ्या गावी कुरिअरने. तर इथे खूप छान स्टॉल लागले होते राखीचे. तर मी काही गेली नाही बघायला, पण लांबूनच बघत होती. आणि त्याच्यानंतर इथे नागोबा होते छान छान. तर सगळ्या गोष्टी मस्त सणवारांच्या मार्केटला खूप छान छान येतात. नागपंचमी रिलेटेड असू दे, कुठला दही काला असू दे, गोपाळकाला. तर त्या दिवशी खूप छान छान गोष्टी येतात. तर मी इथे विचारायला गेली होती, त्या ऑलरेडी आहे ना सोलत बसल्या होत्या, पण बुक करून गेली होती एक बाई कोणतरी वाल. त्यामुळे मग मला वाल अजिबात भेटलेच नाही कोणाकडे. त्यानंतर जे रोजचं लागतं आपल्याला कोथिंबीर असेल, अद्रक, मिरची ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या होत्या. तर त्या मी घेण्यासाठी आले आणि खूप छान मस्त कोथिंबीर होती इकडे पण. मार्केटसुद्धा खूप गजबजलं होतं माणसाने, एकदम भरलं होतं. जिकडे तिकडे गर्दीच गर्दी झाली होती. आणि अशा सणवारांच्या वेळेला सुद्धा बाजार किती छान सजून जातं. जिथे तिथे किती साऱ्या गोष्टी भेटतात आणि खूप छान मस्त मिळतात सगळ्या वस्तू पण. आणि आता तुम्ही इथे बघताय आमचं मीरा रोडचं फुल मार्केट आहे हे. म्हणजे मला अक्षरशः ना दादरचीच आठवण येते. इतकं छान वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं, हार सगळे मागच्या साईडला ते लोकं बनवत असतात आणि पुढे मेन शॉप आहेत त्यांचे आणि मागे कारागीर बसलेले असतात. सगळे हार वगैरे रेडी करत असतात, जे ऑर्डर्स वगैरे असतात त्याप्रमाणे. आणि आमच्या वास्तुशांतीला पण आम्ही इथेच हार दिला होता ऑर्डरला आणि छान मस्त बनवून देतात इथे ऑर्डरप्रमाणे सगळे हार वगैरे. हे असे दिवे आमच्याकडे नागपंचमीला बनवले जातात आणि मग नागोबाला ह्याने ओवाळलं जातं. भंडार भरपूर, भंडार भरपूर, तुला घे गोळा खोबऱ्याचे, मला दे सोन्या नाण्याचे. हा माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहे जो पूजेसाठी मग आला होता आणि त्यानंतर मग आम्ही जेवायला बसलो होतो. खूप जास्त गडबड झाली आज. त्याच्यानंतर मग रात्री माझे मिस्टर आणि दीर आले होते
ऑफिसवरून. मग त्यावेळेला मग हे असे परत दिवे आम्ही ते दिवसभर ठेवले होते, त्याच्यात मग तूप वगैरे घालून पुन्हा मग त्यांनी पूजा करून घेतली. भंडार भरपूर तुळगे गुळा खोबऱ्याचे मनाचे सुमनाचे तुळगे गुळा खोबऱ्याचे भंडार भरपूर नागराज महाराज की जय. काका पण गुळा खोबऱ्याचे मला तुझे सणाचे आमच्याकडे नागोबा दुसऱ्या दिवशी विसर्जन होतात, तर उद्याचा व्लॉग बघायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि श्री सखीला सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत बाय बाय.